वर्धा में राष्ट्रीय आरोग्य अभियान के तहत कार्यरत कर्मचारियों ने थकीत वेतन की मांग को लेकर आंदोलन शुरू कर दिया है। 3 महीनों से वेतन न मिलने से नाराज कर्मचारियों ने काली पट्टी लगाकर जिला सामान्य रुग्णालय परिसर में प्रदर्शन किया। उनकी मांग है कि थकीत वेतन के साथ नियमित वेतन भुगतान भी सुनिश्चित किया जाए। आंदोलन में कई कंत्राटी कर्मचारी भी शामिल हुए। राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये जे कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षापासून काम करतात त्या कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा वेतन अजून सरकारने दिले नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। अनेक कर्मचाऱ्यांनी या संदर्भात आपलं कर्ज काढून आपल्या घरांचा उदरनिर्वाह त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्याने आज 3 महिन्याचा जो वेतन आहे तो सरकारी द्यावं यासाठी त्याला लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलन आहे। मागील 14 मार्च 2024 ला शासनाने या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये 10 वर्ष सेवा त्यापेक्षा अधिक वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना समाजा संदर्भात शासन आदेश काढलं, परंतु त्या संदर्भामध्ये अजून कुठलीही कारवाई केली नाही। फक्त 2च कॅडरचे त्यांनी ऑर्डर दिलेले आहेत आणि म्हणून सर्व कॅडरचे ऑर्डर देण्यात यावं। 12 मे हे जागतिक परिचारिका दिवस आहे आणि त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी 12 मे रोजी अति सुंदर दिवस असल्यामुळे त्या दिवशी सर्वांचे आदेश त्यांनी समाजाचे आदेश द्यावे अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे। वेतन न झाल्यामुळे दारोदारी कर्जबाजारी आपला कर्मचारी होत आहे आणि आज नातेवाईकांकडून पैसे कर्जबाजारी करून आज आत्महत्या करण्याची वेळ सर्वांवर आलेली आहे आणि म्हणून शासनाने यात दखल घ्यावी यासाठी हा आंदोलन आहे। जर शासनाने दखल घेतली नाही तर 12 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद होणार आहे असंही नोटिसात आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। कित्येक वर्षापासून आम्ही सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत आहोत, पण गेल्या किती वर्षापासून आम्हाला समायोजन देणार हे सगळ्यांचं म्हणणं आहे, पण अजूनपर्यंत आम्हाला समायोजन पण आलेलं नाही। आता तर हद्दच झालेली आहे की त्या लोकांनी आम्हाला येत्या 3 महिन्यापासून आम्हाला आमचे पगार पण दिलेले नाही आहे। तर सर्वांनी काय खावं काय प्यावं आणि कोणी तर कुठले कर्जानी आणि व्याजानी तृप्त झालेले आहे। तर लोकांमध्ये काही आमच्या ज्या सिस्टर्स आहेत त्यांनी सुद्धा काही आत्महत्या केलेल्या आहे, तर काहींच्या घरी काही प्रॉब्लेम आहे, तर कोणाच्या मुलांच्या फीस भरायच्या असतात शाळेच्या, तर अशा अडचणीमध्ये येऊन सर्वांनी आपापलं म्हणजे आम्हाला शासनाकडे एकच मागणी आहे की त्यांनी नाही का तर आमचे पेमेंट तरी रेग्युलर करावेत आणि आम्हाला लवकरात लवकर समायोजन द्यावे, हेच आमची इच्छा आहे। धन्यवाद।